सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 27 एप्रिल 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. कालांतराने छत्रपती शिवाजी महाराजांवरही पडदा पडू शकतो. सध्या तोच प्रयत्न सुरू. एनसीईआरटी प्रकरणावर राजमाता श्रीमती छत्रपती कल्पनाराज भोसले संताप. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत चुकीची माहिती पसरवण्याचे तसेच त्यांच्या कार्यावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करत राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराज भोसलेंनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एनसीईआरटी कडून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याच्या कथित प्रयत्नावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, कालांतराने छत्रपती शिवाजी महाराजांवरही पडदा पडू शकतो आणि तोच सध्या प्रयत्न सुरू आहे. बागेश्वर महाराज यांची वक्तव्य संतापजनक. वृषलराजे भोसले. ऐतिहासिक संदर्भाचा विपर्यास. महाराजांच्या सन्मानाशी कुठेही तडजोड सहन करणार नाही असा दिला इशारा. नुकतेच बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले विधान अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. बागेश्वर महाराजांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य हे ऐतिहासिक संदर्भाचा विपर्यास करणारे आहे. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान व्यक्तिमत्वाच्या इतिहासाची छेडछाड करू नका असा इशारा वृषलराजे भोसले यांनी दिला आहे. जिल्ह्यात पाण्याची टंचाई वाढली. टँकरची संख्या 29 वर. पाण्याचा प्रश्न गंभीर. 35 गावे 186 वाड्यांचे होते तगमग. सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढू लागला आहे. त्यामुळे भूजल पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यातील 35 गावे 186 वाड्यांमधील 39,000 नागरिक व 9,445 जनावरांची ताण टँकरच्या पाण्यावर भागवावी लागत आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये 29 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. गांधी मैदान राजवाडा चौपाटी येथे शनिवारी झालेल्या हाणामारीच्या प्रकारामुळे चौपाटी बंद. गाडाधारकांची आज बैठक. गांधी मैदान राजवाडा चौपाटी येथे शनिवारी झालेल्या मारहाणीमुळे रविवारपासून चौपाटी बंद करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने गाडाधारकांना दिल्या आहेत. त्यानुसार रविवारी सकाळपासूनच राजवाडा चौपाटी बंद होती. दरम्यान या प्रश्नी आज दिनांक 27 एप्रिल रोजी पालिकेत बैठक होणार आहे. यात काय तोडगा निघणार व अजून किती दिवस चौपाटी बंद राहणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. कोळे तालुका कराड येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी. कोळे तालुका कराड येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला आहे. रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी 4:30 वाजता सुमारास चव्हाण माळा नावाच्या शिवारात ही घटना घडली. जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी त्वरित कृष्णा रुग्ण दाखल करण्यात आले आहे. श्रीरंग कृष्ण पाटील वय 56 राहणार कोळे तालुका कराड असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. श्रीरंग पाटील हे चव्हाण माळाच्या शिवारातील तळीच्या शेतात पिकांना पाणी वाजत होते. वाकूनदारा धरत असताना 4:30 सुमारे बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये बिबट्याचे नखे पाटील यांच्या डोक्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. आरडाओरडा करून त्यांनी स्वतःचा बचाव केला. तुळसण तालुका कराड येथे चोरट्याकडून बंद घरे होत आहेत टार्गेट. संसारोपयोगी साहित्य सिलेंडर लक्ष. तुळसण तालुका कराड येथे चोरट्यांनी चोरीचा नाव प्रकार सुरू केला आहे. चोरट्यांनी घरातील गॅस सिलेंडर, धान्य, संसारोपयोगी साहित्य आणि मिळेल त्या वस्तूवर डल्ला मारून चोरीचा नाव फंडा सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या चोरांच्या उपद्रवामुळे अनेक कुटुंबावर उपासमारी भीक मागण्याची वेळ आली आहे. यावर तक्रार करूनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई तपास केला जात नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धती उगामातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या 3 महिन्यापासून तुळसण येथे चोरट्यांनी बंद घर टार्गेट करत संसारोपयोगी साहित्य, कपडे, धान्य, भांडी व हाताला लागेल त्या वस्तू चोरी करण्याचा सपाटा लावला आहे. आजपर्यंत किमान 15 पेक्षा अधिक घरातून चोरट्यांनी संसारोपयोगी साहित्य व मिळेल त्या वस्तूवर डल्ला मारला आहे. चोरट्यांकडून धान्य, भांडी, कपडे चोरी करणे तर काही ठिकाणी साड्या व कपडे पेटवणे असे विक्षिप्त प्रकार केले जात आहे. उंबरेज येथे केक शॉप फोडले. 80,000 रुपयांची रोकड लंपास. उंबरेज तालुका कराड येथील मार्केट यार्ड समोर असणारे केक शॉपचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. त्यातून सुमारे 80,000 रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत केकचे शॉपचे मालक अजित अशोक पाटील वय 32 राहणार बेलवडे हवेली तालुका कराड यांनी उंबरेज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मायने तालुका खटाव येथील पैलवान राहुल कोरडे यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रावर शोककळा. कुस्तीमध्ये यशाची शिखरे पादांकित करत असताना मायने तालुका खटाव येथील नामांकित पैलवान राहुल कोरडे याच्यावर काळाने घाला घातला. ऐन उमदीच्या वयात 20व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे मायनेसह परिसरातील कुस्ती शौकीनांवर शोककळा पसरली आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर बसवल्याने शेतकऱ्यांना दिलासा. पालकमंत्र्यांच्या आदेशाने निगडी तालुका कोरेगाव येथील प्रश्न मार्गी. राजाभाऊ वर्गे. निगडी रंगनाथस्वामी तालुका कोरेगाव येथील ज्योतिबा मंदिरासमोर ट्रान्सफॉर्मर उच्च दाबामुळे शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळी जळाल्याने पाणी पुरवठा खंडित होऊन पिके धोक्यात आली होती. हा प्रश्न पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निर्देशन आणून दिल्यानंतर अवघ्या 24 तासात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे असे कोरेगावचे माजी नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ यांनी सांगितले. कोरेगाव तालुक्यात केबलसह विद्युत मोटार चोरट्यांचा धुमाकूळ. कुमटे पाणी पुरवठा योजनेलाही फटका. शेतकरी चिंतेत. कोरेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात विहिरीवरून विद्युत मोटार व त्यांच्या केबल चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून ऐनवेळी शेतकरी वर्गासमोर मोठे संकट उभे टाकले आहे. पिकांना पाणी देण्यासाठी अत्यंत महत्वाच्या काळात या चोरीच्या घटनांनी शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. केवळ शेतकरीच नव्हे तर ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनांनी याचा मोठा फटका बसत आहे. कोरेगाव शहराच्या कुमटे गावातील ग्रामपंचायत तेलगंगा नदीपात्रात श्री पुंडलिक महाराज मंदिराजवळ पाणी पुरवठा योजनेची विहीर आहे. या विहिरीवर बसवण्यात आलेल्या विद्युत मोटारची केबल अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री सुमारास चोरून नेली. विशेष म्हणजे चोरट्यांनी घटनास्थळी केबल जाऊन तेथील तांब्याचे तार वेगळे करून टेम्पास केले आहे. त्यामुळे केवळ आर्थिक नुकसानच नाही तर पाणी पुरवठा योजनेवरही परिणाम झाला आहे. मेड इन सातारा बॅग्स.
सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 959415 ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.